नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इंजिनियर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड सेक्युअर ₹245 करोड कन्सल्टन्सी प्रोजेक्ट्स इन महाराष्ट्र अँड वेस्ट बंगाल. तर मित्रांनो, इंजिनियर्स इंडिया लिमिटेडला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ वेस्ट बंगालकडून कन्सल्टन्सी प्रोजेक्ट मिळाले आहे आणि या प्रोजेक्ट्सची व्हॅल्यू आहे 245 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इंजिनियर्स इंडिया लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया HBL इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग लिमिटेड शेअर जंप आफ्टर बॅगिंग ₹762 करोड कवच कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम सेंट्रल रेल्वे. तर मित्रांनो, HBL इंजिनिअरिंग लिमिटेडला सेंट्रल रेल्वेकडून कवच कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे आणि या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे 762 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा कॉन्ट्रॅक्ट HBL इंजिनिअरिंग लिमिटेडला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला HBL इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बजाज ऑटो, TVS मोटर कंपनी लिमिटेड आणि ओला इलेक्ट्रिकबद्दल. तर मित्रांनो, बजाज ऑटो लीड्स इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल्स इन मार्च. तर मित्रांनो, मार्च महिन्यामधली इलेक्ट्रिक टू व्हीलर्सची सेल्सची डिटेल आली आहे. तर चला बघूया या अपडेटला थोडं डिटेलमध्ये. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेडने मार्च 2025मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल केल्या आहे, 30,133 युनिट्स. आणि मित्रांनो, आता बजाज ऑटो लिमिटेडची इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये मार्केट शेअर झाला आहे 25.8%. आणि मित्रांनो, बजाज ऑटोनंतर सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्च 2025मध्ये सेल केल्या आहे TVS मोटर कंपनी लिमिटेडने 26,481 युनिट्स. आणि या प्रकारे इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये TVSचा मार्केट शेअर झाला आहे 22.6%. आणि मित्रांनो, बजाज ऑटो TVS नंतर सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल केल्या आहे मार्च 2025मध्ये ओला इलेक्ट्रिकने 22,685 युनिट्स. आणि यांची इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये मार्केट शेअर झाला आहे 19.4%. तर मित्रांनो, मार्च 2025च्या इलेक्ट्रिक टू व्हीलर्सच्या सेल्सच्या डेटानुसार 1 नंबरवर कंपनी आली आहे बजाज ऑटो, 2 नंबरवर आली आहे TVS आणि 3 नंबरवर आली आहे ओला इलेक्ट्रिक. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड सेल होम वर्थ ₹2,000 करोड ॲट द लॉन्च ऑफ लक्झरी प्रोजेक्ट इन नोएडा. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने नोएडामध्ये लक्झरी प्रोजेक्ट्सच्या लॉन्चमध्ये 2,000 कोटी रुपयांचे होम सेल केले आहे. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC टू कमिशन 3,000 मेगावॅट रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स बाय 2026. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडने प्लान बनवला आहे मार्च 2027पर्यंत 3,000 मेगावॅट कॅपॅसिटीचा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट सुरू करण्याचा, असे NHPC रिन्युएबल
एनर्जी लिमिटेडचे CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ज्यांचे नाव आहे SP राठोर यांनी ET एनर्जी वर्ल्डला सांगितले. चला तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड टोटल सेल राइजेज 24% year on year basis to 83,894 units in March 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची मार्च 2024मध्ये ओव्हरऑल ऑटो सेल्स होती 68,413 व्हेकल, जी इयर ऑन इयर बेसिसवर 22.63%ने इन्क्रीज होऊन मार्च 2025मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची ओव्हरऑल ऑटो सेल्स आहे 83,894 व्हेकल. तर मित्रांनो, हा अपडेट तर मी तुमच्यासोबत शेअर केलाच होता की डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 2 जबरदस्त डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे, ज्यांची टोटल व्हॅल्यू आहे 62,700 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या अपडेटनंतर HALवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म UBSने टार्गेट प्राईज इन्क्रीज करून आता नवीन टार्गेट प्राईज दिला आहे 5,440 रुपयांचा. तसेच ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSAने आपली आउट परफॉर्मची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 4,662 रुपये. आणि मित्रांनो, तसेच ग्लोबल ब्रोकरेज फर्म JP मॉर्गनने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडवर ओव्हरवेटची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 4,958 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट आला आहे 31 मार्च 2025, म्हणजे काल संध्याकाळी 6 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, इरिडाचा क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट आला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही याला क्वार्टर 4च्या रिझल्टचा ट्रेलरसुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, इरिडाचा लोन सँक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 37,354 कोटी रुपयांनी इयर ऑन इयर बेसिसवर 27%ने इन्क्रीज होऊन आला आहे 47,453 कोटी रुपये. तसेच लोन डिस्बर्समेंट इयर ऑन इयर बेसिसवर 25,089 कोटी रुपयांनी इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने इन्क्रीज होऊन आले आहे 30,168 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड इयर ऑन इयर बेसिसवर 59,698 कोटी रुपयांनी इयर ऑन इयर बेसिसवर 28%ने इन्क्रीज होऊन आला आहे 76,250 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माहीत नसेल तर मित्रांनो, रिन्युएबल एनर्जीमध्ये इरिडा लोन देण्याचे काम करतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.